नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील. कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कर्मचाऱ्यांना आता एप्रिल महिन्यामध्ये मार्च पेक्षा कमी पगार मिळणार आहे. 1 एप्रिल पासून लागू झालेल्या नवीन कामगार कायद्यामध्ये बदल करण्यात आले आहेत. यामध्ये वेतन रचनेत देखील बदल करण्यात आले. यामुळे कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्यात कमी पगार मिळणार आहे. आता नवीन कामगार कायद्याअंतर्गत कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी ही एकूण पगाराच्या 50% असणे अनिवार्य आहे. याआधी 20 किंवा 30% होती. यामुळे तुमचे पीएफचे पैसे जास्त कटत होते. पीएफ हा बेसिक सॅलरीवर अवलंबून असतो, परंतु आता पीएफ जास्त कट झाल्याने कर्मचाऱ्यांच्या हातात येणारा पगार हा कमी होणार आहे. त्यामुळेच एप्रिलमध्ये कर्मचाऱ्यांच्या हातात कमी पगार येणार आहे. सरकारचे नवीन कोड ऑन वेजेस 2019 आणि कोड ऑन सोशल सिक्युरिटी 2020 हे लागू केले गेले आहेत. सॅलरीत बदल करण्यात आले आहेत. या नवीन नियम बेसिक सॅलरी सीटीसीच्या निम्मी म्हणजे 50% असणे अनिवार्य आहे. जुन्या नियमानुसार बेसिक सॅलरी खूप कमी असायची. काही ठिकाणी एकूण पगाराच्या 20 ते 30% बेसिक सॅलरी दिली जायची. बाकी रक्कम HRA, स्पेशल अलाउन्स, LTC इतर भत्त्यांमध्ये दिली जायची. त्यामुळे कर्मचाऱ्यांना इन हँड सॅलरी ही जास्त मिळायची. तेव्हा PF आणि ग्रॅच्युटीमध्ये बेसिक सॅलरीच्या आधारे पैसे जमा केले जायचे. त्यामुळे हे पैसे कमी जमा व्हायचे. आता नवीन नियमानुसार आता पगारातील 50% रक्कम बेसिक सॅलरी असणार आहे. त्यामुळे तुमचे PF आणि ग्रॅच्युटी फंडमध्ये जास्त योगदान हे जमा होणार आहे. पगारातील बेसिक सॅलरीतील 12% रक्कम PF खात्यात ही जमा करावी लागते. उदाहरणार्थ जर तुमचा पगार 1 लाख रुपये असेल, त्याची बेसिक सॅलरी 50,000 रुपये असणार आहे. त्यातील 12% रक्कम PF खात्यात जमा केली जाते. त्यामुळे 6,000 रुपये PF खात्यात जमा केले जाणार आहेत. यामुळे PF मधील योगदान वाढणार आणि एकूण पगार येणारा हा कमी होणार आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.